रश्मी शुक्ला आणि विशेष पोलीस आयुक्त विवेक फणसायकर मंत्रालयात पोहोचले आहेत। मंत्रालयातल्या सुरक्षेचा आढावा घेण्याकरता दाखल झाल्याचं वृत्त आहे। मंत्रालयातल्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्याच्या दृष्टीने रश्मी शुक्ला आणि विवेक फणसायकर दाखल झालेले होते। मंत्रालयात आज या सगळ्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का बीड प्रकरणावर हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर राज्यातली पहिली कॅबिनेट आज पार पडलेली आहे खातेवाटपानंतर। या खातेवाटपात झाल्यानंतर पहिली जी कॅबिनेट पार पडली त्या पहिल्या कॅबिनेटमध्ये गतिमान कारभार करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी निर्देश आता दिलेले आहेत। सगळ्या मंत्र्यांचा परिचय करून देण्यात आला आणि त्यानंतर गतिमान कारभार करण्यासंदर्भात निर्देश हे जारी करण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना सूचना दिलेल्या आहेत। गतिमान कारभार करताना गोपनीयता पाळण्याचे आदेशही या ठिकाणी जारी करण्यात आलेले आहेत। राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक आज खातेवाटपानंतर पार पडली आहे। ज्या बैठकीकरता उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते। परदेशात गेला असल्या कारणाने अजित पवार या बैठकीकरता हजर राहू शकले नाहीत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडे। उमेश, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? या पहिल्या बैठकीमध्ये कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सगळ्या मंत्र्यांचा परिचय करून देण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर गतिमान कारभार करत असताना गोपनीयता सुद्धा बाळगा असा सल्ला आहे मुख्यमंत्र्यांचा। लागवी पहिली राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। पहिली ह्यासाठीच आहे कारण खाते वाटपानंतर ही पहिली बैठक झालेली आहे, त्याच्यामुळे प्रत्येक खात्याचे मंत्री या बैठकीत उपस्थित होते। या मंत्रिमंडळात या खात्यांचा सगळ्यांचा आढावा घेतला गेला। यासोबतच आपल्या खात्यामध्ये कसं गतिमान काम करता येईल या सगळ्या संदर्भात देखील मुख्यमंत्र्यांनी ज्या त्या सूचना सर्व मंत्र्यांना केलेल्या आहेत। कारण गेल्या काही दिवसापासून सातत्याने मुख्यमंत्री जे आहेत ते 100 दिवसाचा जो आहे तो रोडमॅप तयार करतात आणि त्यानुसारच लवकरात लवकर गतिमान कसं काम करता येईल आणि गतिमान काम करताना त्या कामाची गोपनीयता कशी ठेवता येईल या सगळ्या संदर्भात चर्चा जी आहे या बैठकीत झाली। या बैठकीमधून सर्व मंत्र्यांची ओळख पुन्हा एकदा करून देण्यात आली आणि त्यानंतर लगेचच म्हणजे 40 मिनिटांमध्ये ही बैठक पार पडली। आणि या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय सध्या तरी असे दिसत नसले तरी मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचा संदेश जो आहे तो आपल्या सगळ्या मंत्र्यांना दिलेला आहे। मात्र अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बैठकीनंतर लगेचच जे मंत्रालय सुरक्षा सगळ्या संदर्भात जी आहे ती बैठक घेतली जाणार आहे। या बैठकीसाठी स्पेशल सीपी देवेन भारती असेल, डीजी रश्मी शुक्ला असतील आणि त्यासोबतच मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसायकर या सर्वांची बैठक जी आहे ती सुरू होईल। मंत्रालयातली सुरक्षा व्यवस्था कशी चोख असावी, मंत्रालयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या सगळ्या परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कधी निर्माण होऊ नये या सगळ्यासाठी या तिन्ही महत्त्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती मुख्यमंत्र्यांसोबत होणार आहे। आणि यासोबतच जर आपण पाहिलं तर बीडची जो प्रकरण आहे या बीडच्या प्रकरणात देखील रश्मी शुक्ला यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा होऊ शकते अशा प्रकारची माहिती आहे। त्यामुळे या बैठकीनंतर नेमकं समजू शकेल की बीडच्या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काय चर्चा केली। मात्र मंत्रालय सुरक्षाच्या संदर्भात आता ही बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। अगदी उमेश, मंत्रालयाच्या सुरक्षेसंदर्भात जी बैठक होतीये त्या बैठकीकरता रश्मी शुक्ला आहेत, विवेक फणसायकर सुद्धा त्या बैठकीकरता उपस्थित आहेत। अतिशय महत्त्वाची ही बैठक होतीये कारण आपण जर पाहिलं तर गेले अनेक दिवस मंत्रालयामध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण हे वाढलेलं होतं। या ठिकाणी अनेकांनी जाळीवर उड्या मारलेल्या होत्या, जी संरक्षक जाळी मंत्रालयात लावण्यात आलेली होती। त्यामुळे अनेकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा मंत्रालयात निर्माण झालेला होता। आत्मदहनाचे प्रयत्न मंत्रालय परिसरात देखील घडलेले होते। अर्थात कुठेही अनुचित प्रकार झाला नसला तरी देखील या सगळ्या संदर्भात ठोस पावलं उचलण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या फडणवीसांकडून काय नेमके निर्देश दिले जाण्याची दाट शक्यता आहे?
लागवी मंत्रालयामध्ये अशा प्रकारचं कुठली कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणं यासाठी एक सिस्टीम जी आहे ते मुख्यमंत्र्यांनी तयार केलेली आहे. या सगळ्या संदर्भाचे निर्देश त्यांनी थोड्या दिवसापूर्वी दिले होते आणि जे मंत्रालयाचं मुख्य प्रवेशद्वार आहे या इथं आता एक नवीन स्कॅनर पद्धती सुरू करण्यात आलेली आहे. या स्कॅनर पद्धतीनुसार तुम्ही मंत्रालयात जाताना तुमचा पूर्ण फोटो जो आहे तो घेतला जाईल आणि मुख्य प्रवेशद्वारामध्ये आतमध्ये येताना तुम्हाला ऑनलाईन पास पण आता काढण्याची सुविधा आहे आणि यासोबतच तुम्ही ऑफलाईन पास म्हणजे गेटवर जाऊन देखील तो पास घेऊ शकतो. तो पास घेऊन तुम्हाला मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारानंतर आतमध्ये आल्यानंतर जे स्कॅनर आहे त्या स्कॅनरवरती तो पास दाखवावा लागेल, तो पास स्कॅन करावा लागेल. तो पास स्कॅन केल्यानंतर तुम्ही आतमध्ये जाऊ शकता आणि आतमध्ये गेल्यानंतर जर तुम्ही कुठली अनुचित प्रकार केला, तुम्ही आत्महत्या करण्याचा प्रकार केला तर त्या स्कॅनरमध्ये तुम्ही कॅप्चर व्हाल आणि तुम्हाला भविष्यात पुढे कधी मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही अशा प्रकारची व्यवस्था जी आहे ती करण्यात आली आहे. थोड्या दिवसातच ही जी सर्व सुरक्षा व्यवस्था आहे ती मंत्रालयात सुरू केली जाणार आहे आणि या सगळ्या संदर्भाचा आढावा जो आहे तो आता घेतला जातो. हे स्कॅनर आता जवळपास ते सर्व मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आलेले आहेत. अजूनपर्यंत ते सुरू केलेले नाहीत, मात्र ह्या आढावा बैठकीनंतर लगेचच ते सुरू देखील करण्यात येईल. अशा प्रकारची बैठक ही मुख्य महत्त्वाची बैठक जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि सुरक्षेचा आढावा जो आहे तो घेण्यात येतोय. यासोबतच जसं तुम्ही म्हणालात की आत्महत्येचे प्रयत्न वेळोवेळी मंत्रालयात झालेले आहेत. जाळी नक्कीच याआधी देखील लावण्यात आली होती, मात्र 7 माळ्यापर्यंत आता पूर्ण जी आहे ती तारेच्या जाळीची बंदिस्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. म्हणजे अगदी छोटी तारेची जाळीची बंदिस्ती करण्यात आलेली आहे. यामुळे तुम्हाला आता कुठल्याही माळ्यावरून उडी मारता येणार नाही अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती मंत्रालयात करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण सुरक्षेच्या व्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री किती गंभीर आहेत हे आपल्याला बैठकीतून समजून येते. लागवी अगदी अगदी उमेश, धन्यवाद. तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.